पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जवळजवळ 8 महिन्यांचा काळ लोटला आणि शेवटी सरकारने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्च उघडण्यासाठी परवानगी दिली. त्याचा आज हा पहिला दिवस आपण साजरा करत आहोत. करोनाच्या थैमानामुळे हे चर्च पूर्णपणे बंद होतं, परंतु आज अधिकृतरित्या आपण ते ओपन करत आहोत आणि आपल्या समाजातील जे विशेष अधिकारी आहेत, म्हणजे पॅरिस काउन्सिल मेंबर आणि झोनल कोऑर्डिनेटर जे आपल्या झोनचं प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांना खास मी निमंत्रण दिलेलं आहे की त्यांनी या सेरेमनीमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्याचप्रमाणे मराठी कॉयर आणि दोन्ही कॉन्व्हेंटच्या सिस्टर यांना सुद्धा मी खास निमंत्रण दिलेलं आहे. आज तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या 8 महिन्याच्या काळामध्ये आपण किती आध्यात्मिकरित्या खाली गेलो आहोत हे आपल्याला समजलं असेल. उद्यापासून मी नेहमीच्या वेळेवर मिसा सुरू करणार आहे. अद्याप मिसा सुरू करायला परवानगी नाही, तरी सुद्धा शनिवारपर्यंत जी मिसा असतात, शुक्रवारपर्यंत त्याला इतकी गर्दी नसते आणि म्हणून मी सुरू करत आहे. शनिवारी रविवारी ची मिसा सुद्धा नेहमीप्रमाणे असेल, फक्त रविवारची मिसा, मराठी मिसा सकाळी 8 वाजता असेल आणि दुसरी मिसा सकाळी 10 वाजता असेल. अशा करून 3 मिसा असतील आणि 3 मिसासाठी वेगवेगळे झोन मी निवडणार आहे. त्या झोनमधील लोकांनीच या पवित्र मिसासाठी यायचं आहे. 65 वर्षावरील लोकांना देवळामध्ये प्रवेश नाकारलेला आहे आणि 10 वर्षाखालील मुलांना सुद्धा प्रवेश नाकारलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या महिला प्रेग्नंट आहेत किंवा ज्यांच्या हातामध्ये लहान बाळ आहे त्यांना सुद्धा इथे प्रवेश नाही. त्याचप्रमाणे जे आजारी आहेत, मग ते तरुण असो परंतु खूप आजारी आहेत, ज्यांना विशेषतः सर्दी, खोकला आणि ताप आलेला आहे, त्यांनी सुद्धा देवळामध्ये येऊ नये असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जे हॉस्पिटलमधून आलेले आहेत, डिस्चार्ज होऊन, त्यांनी सुद्धा देवळामध्ये येऊ नये असं सांगितलेलं आहे. आपल्याला कदाचित हे नियम लागू पडतात, परंतु तरी सुद्धा आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि इतरांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. जर मी वयस्कर असेल, मी जर लहान बाळ असेल, मी जर आजारी असेल, तर मला स्वतःहून घरी राहिलं पाहिजे. माझ्यासाठी नाही, कदाचित माझ्यासाठी, पण माझा प्रादुर्भाव दुसऱ्यांना होईल आणि दुसऱ्यांना हा फुकटचा त्रास नको आणि माझ्यामुळे करोनाचा प्रसार नको, हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे आणि घरी राहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तर कृपा करून स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या. यासाठी हे नियम आपल्याला बंधनकारक करण्यात आलेले आहे. हे एक पॅरिस काउन्सिलचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला हे सांगत आहे. बरेचसे नियम पॅरिस काउन्सिलमध्ये सांगितलेले आहेत. येत्या पुढील 2 दिवसामध्ये मराठी आणि इंग्लिशमधून हे नियम व्हॉट्सअपवरती व्हायरल केले जातील. ते केवळ आपल्या पॅरिससाठी असतील, पॅरिसच्या भल्यासाठी असतील, कोणाला खाली पाडण्यासाठी नाही किंवा कोणाला बंधनामध्ये अडकवण्यासाठी नाही. तर एकच गोल आहे, करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि आपली लोक मरू नये, हे महत्त्वाचं आहे. प्रार्थना आहे, मिसा आहे, सगळं महत्त्वाचं आहे, पण मी जर आजारी असेल तर माझ्यामुळे इतरांना त्रास नको, हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. या सर्व कार्यक्रमाची तयारी माझी जी विशेष कमिटी होती त्या कमिटीने केली, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. आपल्या दोन्ही कॉन्व्हेंटमध्ये 2-2 सिस्टर नवीन आलेल्या आहेत. त्या आज वेदीवरती चढणार आहेत. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहणार आहात आणि नंतर मी त्यांचा सत्कार देखील करणार आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, परमेश्वराने ही जी संधी आपल्याला दिली
त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानूया. आता ह्या चर्चचा प्रमुख धर्मगुरू म्हणून मी फीत कापून त्या चर्चचं नव्याने उद्घाटन करतो, ओपनिंग करतो. आपण सर्वांनी फीत कापल्यानंतर टाळ्यांच्या गजरामध्ये परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे आणि मेणबत्त्या पेटवून येशूच्या प्रकाशामध्ये आपण सर्वांनी चर्चमध्ये देवाच्या मंदिरी त्याला हे गीत गात प्रवेश करायचा आहे. आत गेल्यानंतर सॅनिटायझर आहे, प्रत्येकाने लावू आणि पुढील प्रमाणे किटी जोसेफ परेरा आणि क्रिस्टल लुईस ब्रिगांझा देणार एक व्यक्ती, संजना तत्वार यांच्या वाढदिवसानिमित्ताने येशूचे पवित्र मरेचे आभार मानण्यासाठी देणार आईवडील, आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार रॉजर फर्नांडिस, संत जेरोमचे आभार मानण्यासाठी देणार मोनिका सायमन रॉड्रिग्स, येशूचे आणि पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार अँजेलिन सायमन, पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार वेलंकनी आणि मथायस, परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार नाईना जॉन्सन रॉड्रिग्स, संत जेरोमचे आभार मानण्यासाठी देणार जसिन मास्टर. आज चर्च उघडल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार जसिन मास्टर, संत जेरोमचे आभार मानण्यासाठी देणार डोनाल्ड रॉड्रिग्स. चर्च उघडल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार रॉजर फर्नांडिस, येशूचे आणि पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार ऑल्विन रॉड्रिग्स. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय भक्तांनो आणि भगिनींनो, तसं बघितलं तर रोज मी खाजगीपणे पवित्र मिसा अर्पण करत होतो गेले 8 महिने. माझे बॅप्टिझम झाली, 2-3 लग्न झाली, पहिली कम्युनियन सुद्धा झाली, परंतु अतिशय प्रायव्हेट, अतिशय खाजगीपणे. परंतु आज आपण चर्च ऑफिशियली ओपन केलेलं आहे आणि या ख्रिस्त मंदिरामध्ये पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाने मिस्सा बलिदान करण्यासाठी
आणि स्तुती आराधना करण्यासाठी आपण प्रवेश केलेला आहे. उशिरा का होईना, परंतु 8 महिन्यांनी ही संधी आपल्या सर्वांना प्राप्त झाली. म्हणून मी परमेश्वराला तुमच्या वतीने धन्यवाद देतो आणि पवित्र मिसा आपल्या संपूर्ण पॅरिसच्या बरेपणासाठी, आरोग्यासाठी, कुटुंबातील शांतीसाठी आणि येथे जमलेल्या सर्व लोकांना परमेश्वराची कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून मी समर्पित करत आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, जेथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी हजर असतो. होय, प्रभू आजही आपल्यामध्ये हजर आहे. गेल्या 8 महिन्यामध्ये लॉकडाऊनद्वारे आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी जणू काही परमेश्वराने वेळ दिला होता. माणूस पापामध्ये एवढा गुंततो आणि या भौतिक जगामध्ये एवढा गुंततो की देवाने आपल्याला दाखवून दिलं कुठेतरी की माणसात थांब, मूर्खासारखा वागू नको. कोणत्याही वेळेला तुला बोलावलं जाईल, तुझा आत्मा मागितला जाईल. कदाचित आपल्या पॅरिसमध्ये असे मृत्यू घडले नाही, परंतु ज्यांच्या कुटुंबामध्ये करोनामुळे मृत्यू झाले त्यांना ठाऊक आहे की काय संकट त्यांच्यावरती आलं होतं. आपण संकटाच्या दारापर्यंत गेलो, मृत्यूच्या दारापर्यंत गेलो आणि प्रभूने आपल्या सर्वांना परत आणलं. हाही अनुभव परमेश्वराने आपल्याला दिला. आता तरी आपल्या हृदयाचं, आपल्या मनाचं परिवर्तन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर त्याच्यावरती मननचिंतन झालं नाही तर पुन्हा हे संकट आपल्यावरती ओढवू शकतं. आणि म्हणून पहिल्या प्रथम आपल्या हृदयाचं परिवर्तन करा, मनाचं परिवर्तन करा, परमेश्वराला धन्यवाद द्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला देवळात येता तुम्ही त्यावेळेला स्वतःची आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या. आजच्या पवित्र दिवसामध्ये सहभागी होत असताना या 8 महिन्यात आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांची, चुकांची मनातल्या मनामध्ये आठवण करूया आणि परमेश्वराकडे क्षमा मागूया. आपले उत्तर आहे क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. तुझ्या विरुद्ध पाप मी केले, पाप करूनी करीने तुझला. क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. दुसऱ्या विरुद्ध पाप मी केले, पाप करूनी करीने तुझला. क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. स्वतः विरुद्ध पाप मी केले, पाप करूनी करीने तुझला. क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. सर्वसमर्थ परमेश्वरा महोदया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व चांगलपणाच्या उगमा एकनिष्ठेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर, कारण तुझ्या सेवेतच आम्हाला चिरंतन आनंद आहे. ही प्रार्थना मी तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. Remember from what you have fallen and repent. A reading from the book of the Apocalypse. The revelation
Jesus Christ, which God gave him to show to his servants what must soon take place. And he made it known by sending his angel to his servant John, who bore witness to the word of God and to the testimony of Jesus Christ, even to all that he saw. Blessed is he who reads about the words of the prophecy, and blessed are those who hear and who keep what is written therein, for the time is near. John to the 7 churches that are in Asia, grace to you and peace from him who is and who was and who is to come, and from the 7 spirits who are before his throne. I heard the Lord saying to me, to the angel of the church in Ephesus, write, the words of him who holds the 7 stars in the right hand, who walks among the 7 golden lampstands. I know your works, your toil, and your patient endurance, and how you cannot bear evil men, but have tested those who call themselves apostles, but are not, and found them to be false. I know you are enduring patiently and bearing up for my name's sake, and you have not grown weary. But I have this against you, that you have abandoned the love you had at first. Remember then, from what you have fallen, repent, and do the works you did at first. The word of the Lord. Thanks be to God. स्तोत्र करता सध्या आपण बघूया वेदांतील पुस्तक पान क्रमांक 20-25 गीत क्रमांक Thank
a blind man was sitting by the roadside begging, and hearing a multitude going by, he inquired what this meant. They told him, Jesus of Nazareth is passing by. And he cried, Jesus, Son of David, have mercy on me. And those who were in front rebuked him, telling him to be silent. But he cried out all the more, Son of David, have mercy on me. And Jesus stopped and commanded him to be brought to him. And when he came near, he asked him, What do you want me to do for you? He said, Lord, let me receive my sight. And Jesus said to him, Receive your sight. Your faith has made you well. And immediately he received his sight and followed him, glorifying God. And all the people, when they saw it, gave praise to God. All together, praise, praise, praise be to Jesus, now and evermore. Please be seated. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रत्येक माणसाला परमेश्वर जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संधी देतो. परंतु कधी कधी माणूस इतका आळशी असतो की तो संधी गमावून बसतो. कधी कधी माणूस ह्या संधीकडे दुर्लक्ष करतो. कधी कधी माणूस ह्या संधीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. तर कधी कधी माणूस ह्या संधीचा स्वतःच्या उद्धारासाठी पुरेपूर फायदा करून घेत असतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये असंच काहीतरी घडलेलं आपल्याला दिसतं. एक माणूस जो जन्मापासून आंधळा आणि वर्षानुवर्षे रस्त्याच्या कडेला बसून तो भीक मागत असे आणि त्याने जीवनातील आशा सोडून दिली होती की मला कधीतरी दृष्टी मिळेल. आणि असाच एक दिवस बसलेला असताना, भीक मागत असताना लोक सगळी धावपळ करतात, लोक सगळी गोंगाट करतात आणि लोक सगळी चालली हे त्याने कानाने ऐकलं, पण त्याला काही दिसलं नाही. आणि म्हणूनच रस्त्यावरून चाललेल्या एका माणसाला त्याने पकडलं आणि त्याला विचारलं, हे काय चाललंय? आणि अशा वेळेला त्या माणसाने त्याला सांगितलं, ह्या रस्त्यावरून जीसस ऑफ नॅझरेथ, येशू नाझरेथकर येथून जात आहे. तेव्हा त्या माणसाला समजलं, आता ही संधी आहे, परत मिळणार नाही. संधी शोधायची असते स्वतःचं भलं करण्यासाठी, इतरांचं भलं करण्यासाठी, दुसऱ्यांना खड्ड्यात लोटण्यासाठी नाही, दुसऱ्यावरती आरोप करण्यासाठी नाही, दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी नाही, दुसऱ्यांना कात्रीत पकडण्यासाठी नाही, तर स्वतःचं आणि दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी संधी शोधायची असते. परंतु तसं होताना अनेकदा दिसत नाही आपल्या जीवनात. स्वतः जर मनन चिंतन केलं तर आपल्याला समजेल, आपण संधी शोधत असतो इतरांना दोषारोप लावण्यासाठी. त्याने एक बोललं की माझी 10 उत्तरं तयार, त्याने एक केलं की मी त्याला 10 ठोसे मारायला तयार. अशा प्रकारची संधी माणसाने कधी शोधू नये. हा माणूस वर्षानुवर्षे बसला होता, त्याने त्याच्या आशा सोडून दिल्या होत्या. अशा प्रकारची येशूला भेटण्याची संधी माझ्या जीवनात येईल की नाही हे त्याने कधी जाणवलं देखील नव्हतं. आपण आज देवळामध्ये आला आहात प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो. तुम्हाला वाटलं होतं का की ह्या 8 महिन्यामध्ये आम्ही जिवंत राहू आणि देवळामध्ये अशा प्रकारे अधिकृतपणे मिसा ऐकायला येऊ? नाही. देवाने ही संधी दिली आपल्याला. He has given us wonderful opportunity to reopen the church and attend this wonderful Eucharist on the first day.
होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, अशी संधी परत परत येत नाही. आजचा हा दिवस ज्या प्रकारे आपण साजरा केला, हा संत जरोमच्या काश्मीरात पॅरिसच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरात लिहिला जावा असा हा दिवस. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, हे मी ठरवलं आणि मी केलं. संपूर्ण मुंबईच्या इतिहासात तुम्हाला कुठेही हे घडलेलं दिसणार नाही, परंतु ही संधी काही निमंत्रितांनी घालवली, काही निमंत्रितांनी त्या संधीचा स्वतःच्या उद्धारासाठी, आध्यात्मिक कार्यासाठी पुरेपूर फायदा करून घेतला. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, शुभवर्तमानामध्ये ह्या आंधळ्या माणसाने जेव्हा त्याला कळलं की येशू येथून जात आहे, त्याने येशूबद्दल ऐकलं होतं की एक कोणतरी महापुरुष आलेला आहे, ज्याचे शब्द आजपर्यंत माझ्या कानावर पडले नाही, ज्याला मी माझ्या डोळ्यांनी कधी बघितलं नाही, ज्याला मी कधी स्पर्श केला नाही, परंतु त्याच्याबद्दल मी ऐकलेलं आहे. आता संधी काय आलेली आहे, मला संधी आलेली आहे ती त्याच्याकडे जाण्याची. पण तो ह्या दिशेला आहे की इकडून आहे की तिकडून आहे, मला दिसत नाही. आणि म्हणून या माणसाने काय केलं, जीवाच्या आकांताने तो ओरडला, जीसस सन ऑफ डेव्हिड हॅव मर्सी ऑन मी. दाविदाचा पुत्रा येशू माझ्यावर दया कर. तेव्हा त्याच्या आजूबाजूला जे होते त्यांना वाटलं ह्याला वेळ लागली की काय, आणि म्हणून त्याने त्याला गप्प बसवलं. शटअप, किती जोराने ओरडतो. ओके, तरी तो आणखी मोठ्याने ओरडू लागला. का मोठ्याने ओरडू लागला? कारण त्याच्या पायाशी सुवर्ण संधी आली होती आणि त्याला माहिती होतं, जर हे माझं ओरडणं येशूच्या कानावरती पडलं तर येशू मला बरं करणार आहे. आणि म्हणून ही अपॉर्च्युनिटी, ही संधी मी सोडून देणार नाही. मी त्या संधीचा पूर्ण फायदा करून घेईन. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, तो मोठ्याने ओरडला आणि ते ओरडण्याचे शब्द येशूच्या कानावर पडले. आणि येशूने त्याला सांगितलं, अरे तो कोण ओरडत आहे, त्याला माझ्याकडे आण. आणि येशूने त्याला प्रश्न विचारला. येशूला सर्व काही माहिती होतं. आणि येशूने त्याला विचारलं, तुला काय हवंय, कशाला ओरडतोस? आता येशूने हे का विचारलं? येशूला माहिती होतं तो आंधळा आहे, अशा प्रकारे ओरडणार आहे वगैरे, परंतु येशूने त्याला विचारलं कारण ॲज अ साईन टू मल्टिट्यूड, आजूबाजूला जमलेल्या जमावाला चिन्ह देण्यासाठी की ह्या माणसाला काय झालेलं आहे आणि मी काय करणार आहे हे दाखवण्यासाठी येशू म्हणतो, तुला काय हवं आहे? येशू, मी आंधळा आहे आणि मला दृष्टी प्राप्त व्हावी अशी माझी इच्छा आहे. जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. आणि त्याचे डोळे त्याला परत मिळाले, त्याची दृष्टी त्याला परत मिळाली. तो उघड्या डोळ्याने सर्वांना पाहू लागला. इतका मोठा चमत्कार त्याने केला. माझ्या प्रिय पॅरिस काउन्सिल मेंबर आणि झोनल कॉर्डिनेटर्सनो, लक्षात ठेवा, परमेश्वराने ही संधी दिलेली आहे तुम्हाला, विशेषतः शनिवारी संध्याकाळी, त्याचप्रमाणे रविवारी सकाळी 8च्या मिसाला आणि रविवारी सकाळी इंग्लिश 10ची मिसा आपण ठेवलेली आहे. ह्या तिन्ही मिसाला शिस्त पाळायची आहे. आपल्या पॅरिसमध्ये कोणत्याही व्यक्तीला मास्क घातल्याशिवाय गेटमधून, दोन्ही गेटमधून प्रवेश द्यायचा नाही. मास्क घालूनच देवळात बसायचं. एका बाकावरती 3पेक्षा जास्त लोक नको. ही देवाने सेवा करण्याची संधी तुम्हाला दिलेली आहे. हे करताना स्वतःचं आरोग्य सुद्धा तुम्ही सांभाळायचं. काही खुर्च्या बाहेर ठेवल्या जातील, या बाजूला ग्राउंडवरती, दूरवर, त्या ठिकाणी लोकांना बसू द्या. काही लोकांना उभे राहू द्या. परंतु 2 माणसं प्रवचनाच्या वेळेला गुलुगुलू गोष्टी करत असतील तर त्यांना सांगा, तुम्ही एकामेकाला आजारी पाडत आहात. आणि दुसरं काय, तुम्ही आपल्या पॅरिसला सुद्धा आजाराच्या खाईमध्ये लोटत आहात, हे लक्षात ठेवा. असं करायचं असेल तर इथून चालते हो, त्यांना इथे प्रवेश नाही. विशेषतः मी क्वायरला सुद्धा विनंती करेन, एका माईकवरती शक्यतो 1 माणूस असावा. तुम्ही इतका गच्च करू नका, घसडी करू नका की जेणेकरून एखादा तुम्ही इन्फेक्टेड असेल तर अख्खं तुम्हाला इन्फेक्शन होईल आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी घेऊन जा. आणि म्हणून जे काही तुम्ही करता
त्यामध्ये सतर्क राहा. देवाची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे, हे मी मान्य करतो. आपला विश्वास आहे देवावर, हे मी मान्य करतो. परंतु विषाची परीक्षा घ्यायची का? ज्या बिळामध्ये साप आहे त्याच्यामध्ये आहे की नाही ते मुद्दाम हात घालून बघायचं का? त्याच्यामध्ये नाही. विषाची परीक्षा घेऊ नये. आपल्याला माहिती आहे त्या होलमध्ये स्नेक इज देअर, त्या बिळामध्ये साप आहे, तर मुद्दाम हात घालायचा नाही, हे ध्यानात असू द्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथे सॅनिटायझरच्या मशीन लावलेल्या आहेत, सॅनिटायझरने हात धुवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाणी पिण्यासाठी वरती येऊ नका, स्वतःची बॉटल आपल्याबरोबर घेऊन या, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. मिसा द्यायला याल तेव्हा वेलंकणीच्या अगदी जवळ जाऊ नका, तोंडात तोंड घालू नका, किंवा मला सुद्धा देताना व्यवस्थित सुरक्षित अंतर ठेवा. तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा सुरक्षित अंतर ठेवा. माझा नवराच आहे, माझी बायकोच आहे, माझी बहीणच आहे, माझा भाऊच आहे, या भ्रमामध्ये राहू नका. सुरक्षित अंतर ठेवा. मास्क लावा. सॅनिटायझरने तुम्ही जाताना येताना ते करा, सॅनिटाईज करा तुमचे हात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, चर्चमध्ये पुस्तकं ठेवली जाणार नाही. क्वायरची पुस्तकं शक्यतो वापरू नका. जी सिंपल गाणी आहेत ती घ्या, कारण पुस्तकाला सुद्धा हात लागतो. एका पुस्तकावरती करोनाचे जंतू पडले तर ते दुसऱ्यावरती येऊ शकतात, आणि म्हणून अत्यंत सावध राहा. आपण उघडलेला आहे चर्च, संधी मिळाली आहे, पण त्या संधीचा कधीही गैरफायदा घेऊ नका. आणि हे सर्व नॉलेज तुम्ही तुमच्या गावामध्ये मीटिंग घ्या, आणि मीटिंगमध्ये त्या गोष्टी लोकांना सांगा. व्हॉट्सअपवरती ह्या गोष्टी लोकांना पाठवा. चर्च उघडलेलं आहे, परंतु ते सर्वांसाठी नाही, ते आजारी लोकांसाठी नाही, हॉस्पिटलमधून आलेल्या लोकांसाठी नाही, जे लोक 65च्या वरती आहेत वयाच्या त्यांच्यासाठी नाही, जी मुलं 10 वर्षाच्या खाली आहेत त्यांच्यासाठी नाही, ज्या माता प्रेग्नेंट आहेत त्यांच्यासाठी नाही, त्याचप्रमाणे ज्या माता लहान बाळाला पाजतात आणि अनेक वेळेला त्या देवळात घेऊन येतात त्या मातांसाठी सुद्धा नाही. तर जे सुदृढ आहेत, जे चालू शकतात, फिरू शकतात, ज्यांना कोणते इन्फेक्शन होत नाही, ज्यांना डायबिटीज नाही, अशा लोकांसाठी आहे. फादर सिस्टर आपल्या आजूबाजूला असतील, युक्रिस्टिक मिनिस्टर आपल्याला कम्युनियन देतील, तरीसुद्धा आपण योग्य खबरदारी पाळा. नाहीतर दिल्लीला ते मरकजला झालं ते आपल्या चर्चमध्ये होईल. आपल्या काश्मीरा चर्चला आणि पॅरिशनर्सला कोणीही दोष देता कामा नये की तुम्ही मुंबईच्या लोकांना आणि काश्मीराच्या एरियामध्ये करोना पसरवला. लक्षात येतं? ओके, जसं ते 7 मुलं आणि ते कोण होते त्यांचं झालं तसं माझं होता कामा नये. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मिसा चालू असताना काश्मीरा पोलीस स्टेशनवरून कोणताही पोलीस येऊ शकतो येथे चेकिंगसाठी. काल भाईंदरच्या चर्चमध्ये पोलीस आले होते. ओके, इतर चर्चमध्ये सुद्धा पोलीस आलेले आहेत. फादरांना पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. ते मला जायचं नाही. हे रेकॉर्डिंग होत आहे, मी जे बोलतोय ते मी हे पोलिसांना दाखवणार आणि मी सांगणार, हे मी माझ्या पॅरिशला सांगितलेलं आहे. त्यांनी पाळलं नाही त्याला मी जबाबदार नाही. तुम्हाला अरेस्ट करायचे आहे त्यांना जाऊन करा. आणि हे जे मी व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवणार आहे त्याचा सुद्धा माझ्याकडे रेकॉर्ड होईल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी तुम्हाला भीती घालत नाही, परंतु हे सर्व कशासाठी? देवधर्म पाळावा, मिसा ऐकावी, परंतु स्वतःची आणि आपल्या लहानग्यांची काळजी घ्यावी. हेकेखोरपणाने कधीही वागू नये. आणि हा हेकेखोरपणा असेल तो आजच सोडा इथे, नाहीतर करोना तुमच्या कुटुंबाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या कुटुंबातील माणसं 1-2 घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं. ज्यांचे करोनामुळे लोक मिळालेली आहेत त्या कुटुंबात जाऊन विचारा काय त्यांचे हाल झाले. आपलं सगळं व्यवस्थित आहे याचा अर्थ असा नव्हे की आपण मनमानी करायची आणि वाटेल तसं वागायचं. त्याकडे लक्ष द्या माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो. चर्च ओपन केलेलं आहे, परंतु बिशपांनी काही नियम सांगितलेले आहेत. सरकारने सुद्धा नियम सांगितलेले आहेत. 65 वर्षावरील आणि 10 वर्षावरील हा जो नियम आहे हा सरकारचा नियम आहे. आणि म्हणून जर तुम्ही आला आणि एखादे पोलीस शेरला इकडे, तर त्या 65 वर्षावरील मुलाला त्या व्यक्तीला किंवा त्या 10 वर्षा मुलाला त्याच्या पॅरेंट्सला पोलीस स्टेशनची फेरी करावी लागेल.
ह्याची शक्यता आहे, ह्याची सुद्धा मी तुम्हाला जाण करून देत आहे. आणि म्हणून सतर्क राहा, सावध राहा, स्वतःच्या कुटुंबाची आणि आपल्या संपूर्ण पॅरिसच्या आरोग्याची काळजी घ्या. आमेन. परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया. लेट अस प्रे फॉर आवर petitions. I request sisters to read the intentions. Lord, hear our prayer. Loving Father, we pray for our Pope Francis, bishops, priests, religious, and faithful, that they may receive grace upon grace and sing your praises through their very life of witness. Let us pray to the Lord. Lord, hear our prayer. We pray earnestly, loving God, for the patient who died of coronavirus, that their soul may find rest in your abode forever. Let us pray to the Lord. Lord, hear our prayer. God so loving, we bring before you our parish priest, Father Marshall, all the parishioners, our St. Jerome School and St. Anne's Hospital, that we may glorify you through our way of life and service. Let us pray to the Lord. Lord, hear our prayer. Lord God, healer of body, mind and soul, trusting in you, we embrace all the sick people who are admitted in the hospitals, that they may regain their health soon. Let us pray to the Lord. Lord, hear our prayer. And local need of your family, need of your zone. Heavenly Father, we thank you and praise you for the gift of this wonderful. As we gather here for the Eucharistic celebration officially, Lord, we bring all our prayers and petition at your holy feet. Listen to our prayer and give us your special blessing from heaven. We ask this through Christ our Lord. Amen. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या अर्पण केलेल्या हे प्रभू परमेश्वरा, आम्ही अर्पण केलेल्या ह्या दानांद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव आणि आम्हाला सार्वजनिक जीवनाचे वरदान दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार समनाची गरज नाही,
परंतु तुझे आभासमन करण्याची इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभासमनाने तुझ्या मोठेपणामध्ये काहीच भर पडत नाही. उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदांबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्रांचा तू उगम आहे. ही राणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा आमच्यावर येऊ. ही राणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या प्रसरणापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्त्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे ठिकाण आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आनंददायकाला अर्पण करतो व तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरू स्वामी ऑस्वर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कन्याकुमारी मरिया सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून त्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात आहे
पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समतपीठ्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव मानले जा, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर जसे आमच्या अशी तू आमच्या राज्याची क्षमा कर आणि हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्तांचा प्रतिष्ठा कोणालाच मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो. मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून तुमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाईट देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. तुझी शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एक एकाच प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात आम्हाला कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात आम्हाला कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात आम्हाला शांती दे. पाहे देवाचे कोकरू, जगाची पापे हरण करणारे देवाचे कोकरू पहा. त्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. नीतिमान जगे विश्वासाने
डोळे बंद करा, हात जोडा, मनानंद खाली वाकवा आणि येशूला धन्यवाद द्या आजच्या दिवसाबद्दल. किती सुंदर दिसा, किती सुंदर असा कार्यक्रम परमेश्वराने आपल्या पॅरिसमध्ये घडवून आणला. एक ऐतिहासिक क्षण. हे देवा तुझे आभार, तुला धन्यवाद, तुला कोटी कोटी प्रणाम की आमच्या लोकांना चर्चमध्ये पुन्हा येण्याची अधिकृतपणे संधी मिळाली. 8 महिन्यामध्ये भरपूर दुःख भोगलं, संकट आली, परंतु परमेश्वरातून निवारलं सर्व काही, शांती केली. आता आम्ही पूर्णपणे शिकलो आहोत. आम्ही दुसऱ्यांना फसवणार नाही, दुसऱ्यांवरती दोषारोप करणार नाही. परमेश्वरा संधीचा गैरफायदा घेणार नाही. बंधू भगिनीच्या नात्याने आम्ही गावामध्ये, कुटुंबामध्ये, झोनमध्ये, पॅरिसमध्ये राहू. एक शिवी, एक भांडण, एक वाईट विचार आम्हाला नरकाच्या अग्नीत टाकेल, हे सत्य या 8 महिन्यामध्ये आम्हाला कळलं. प्रभू, भ्रष्टाचार नको, पाप नको, दूर ठेव या सैतानापासून आम्हाला. सच्चे जीवन जगू दे. आज न उद्या आम्हाला मरण आहे, आम्हाला तुझ्याकडे यायचं आहे. आमचा आत्मा सैतानाच्या हातात पडू देऊ नको. त्यासाठी पवित्र निस्सारद्वारे आम्हाला कृपा दे, चांगलं जीवन जगण्यासाठी. आम्हाला स्वतःचा विकास करायचा आहे, प्रगती करायची आहे, कुटुंब चालवायचं आहे, 2 पैसे वाचवायचे आहेत, परंतु त्याच्यासाठी भ्रष्टाचार नको. आम्ही जे परमेश्वराचं देणं लागतो, मग तो चर्च सपोर्ट असो, वर्षाला, महिन्याला, 6 महिन्याला दिलेलं डोनेशन असो, ते आम्हाला विश्वासाने देऊ दे परमेश्वरा. वेळोवेळी चर्च सपोर्ट भरू दे आम्हाला. अद्यापही जवळजवळ लेंटन बॉक्स 200 लेंटन बॉक्स आलेली नाही. आमची कुटुंबाची जबाबदारी आहे. आम्ही देवासाठी त्याग केला, ते देवाचं जे देवाला आम्हाला द्यायला पाहिजे ते आम्ही विसरलेलो आहोत. परमेश्वरा, तुझं आम्ही घेतलं तर एक दिवस तू आम्हाला पूर्णपणे नग्न करशील, हेही आम्हाला ठाऊक आहे. हे होऊ नये आमच्या जीवनामध्ये, म्हणून आम्हाला कर्तव्य स्वीकारू दे, कर्तव्याने, जबाबदारीने वागू दे परमेश्वरा. आणि दिल्याने कोणाचं कमी होत नाही, तर ते वाढत जातं. जेवढं माणूस देईल तेवढं वाढत जातं. प्रभू परमेश्वरा, मला फार मोठी भीती वाटते आपल्या पॅरिसमध्ये लहान शाळेत जाणाऱ्या मुलांची. उद्या त्यांना काही झालं तर मी स्वतःला क्षमा करू शकणार नाही. आणि म्हणून माझ्या या लहान पोरांची तू काळजी घे. मोठी माणसं कशी जगतील त्यांना अक्कल आहे, लहान पोरांना नाही. जर शाळा सुरू झाल्या तर काय करायचं, हाही मोठा प्रश्न आहे. लहान मुलांची काळजी घे परमेश्वरा, कारण न्यूयॉर्कला एकामागून एक रोज 100-200 लहान मुलं मरत आहेत करोनामुळे. अनेक देशामध्ये पुन्हा करोनाची लाट आलेली आहे. आमच्या पॅरिसमध्ये तर नकोच, पण आमच्या महाराष्ट्रात, देशात आणि जगात कुठेही नको, अशी कळकळीची प्रार्थना आज रिओपनिंगच्या दिवशी मी करत आहे. आमच्या दोन्ही कॉन्व्हेंटच्या सिस्टरांना सुखी समाधानी ठेव. त्या कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा वयस्कर सिस्टर आहेत. उद्यापासून नेहमीच्या टायमावर, नेहमीच्या वेळी, म्हणजे सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार सकाळी 7:15 मी करेन
जे नेहमी मिसाला येतात, मला माहिती आहे कोण येतात, त्यांनी शक्यतो मिसाला यायचं. त्यांना रविवारी मिसाला येणं बंधनकारक आहे, परंतु ते येऊ शकत नाही कारण काही प्रॉब्लेम आहे. ते विकलेलं येऊन लांब दूरवरून मिसा येऊन गपचूप गेले तरी मला त्याचं काही नाही, येऊ शकतात आठवड्याच्या मिसाला. रविवारच्या मिसाला गर्दी असेल पण तेथेच आपल्याला जास्त करून सांभाळावं लागेल. बुधवार आपण मॅनेज करू शकतो, शनिवार मॅनेज करू शकतो, पण रविवारची 8ची मिस्सा आणि कदाचित 10ची मिस्सा मॅनेज करणं कठीण आहे. आणि म्हणून मी झोन वाटलेले आहेत, कोणी कोणत्या मिसाला यायचं. 3 झोन, 3 झोन शनिवारी संध्याकाळी मिसाला येतील, 3 झोन रविवारी सकाळी 8च्या मिसाला येतील आणि 2 झोन आणि उरलेले कोणी असतील ते सकाळी 10च्या मिसाला येतील. त्यामुळे काही माणसं खाली उतरताना, बाजारात जाताना, दुसरी जी माणसं वरती येतात चढतात, त्यांची एकामेकाबरोबर भेट होणार नाही, हस्तांदोलन होणार नाही. आणि जरी तुम्ही एकमेकांना भेटलात तर दूरवरून हाय बाय करा, जवळ जाऊ नका, कोणाच्या कानामध्ये तोंड घालू नका. म्हशीसारखं शिंगामध्ये शिंग अडकवून वार्ता करत बसू नका. हे आपल्या आरोग्यास अत्यंत धोकादायक आहे. एकाने सुरुवात केली, दुसरा करेल. पहिल्या प्रथम मी कसं वागायचं हे ठरवलं पाहिजे. दुसऱ्यांनी काय करण्यापेक्षा मला हा सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक अंतर मला ठेवलं पाहिजे. मी माझ्यापासून सुरुवात केली तर माझ्या काश्मीरा पॅरिसमध्ये कशाला हा करोना रोग येईल. सर्वांनी सांभाळा, काळजी घ्या. देव उघडलेला आहे. मिस्सा मी करतोय, कम्युनिटीच्या ज्या प्रायव्हेट मिस्सा ऑलरेडी ठरलेल्या आहेत त्यांनी करणार आहे, त्या बदलण्याची गरज नाही. सगळी कम्युनिटी प्रायव्हेटमध्ये होती, कोणतेही रविवारच्या मिस्सावरती मी इथे करणार नाही. कॉन्फर्मेशनबद्दल लवकरच मी जुन्या बॅचला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी या आठवड्यात बोलावणार आहे. आणि जी नवीन बॅच आहे त्याचे क्लासेस रोज सुरू करणार आहे, परंतु पूर्णपणे दूरवर बसून आजच्या हॉलमध्ये, कारण मोठी बॅच आहे. कॉन्फर्मेशनचे क्लास घेतलेले नाही सध्या, परंतु रोज बोलावल्या कारणाने सगळं पोर्शन मी स्वतः आटोपणार आहे. मिस वर्जिनिया माझ्याबरोबर आहे, सिस्टर ललिता माझ्याबरोबर आहे आणि पीटर परेरा सुद्धा माझ्याबरोबर आहे, मला मदत करते. कम्युनिटीचे क्लास आणि इतर संडे स्कूल नेहमीप्रमाणे ऑनलाईनवरच असेल. कोणताही क्लास चर्चमध्ये होणार नाही, कोणतीही मीटिंगसुद्धा होणार नाही. अर्जंट मीटिंग जी असते, जशी फायनान्स कमिटी, प्रॉपर्टी कमिटी, पॅरिस काउन्सिल मीटिंग, हीच फक्त मीटिंग होईल. आपल्या सणाचं काय वगैरे हे तुम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा रविवारच्या अनाउन्समेंटमधून कळेल. आपल्या नवीनाचं सणाचं नक्की काय त्याबद्दल तुम्हाला सूचना अगोदरच दिल्या जाते. जनरल बॉडी मीटिंगसुद्धा ठेवायची आहे, पण सोशल डिस्टन्सिंग पाळून. कारण जर काही सणामध्ये बदल असतील तर ते आपल्याला जनरल बॉडीमध्ये व्यवस्थित सांगावे लागतील. घाबरू नका, या सर्वांचा चांगला विचार करा. मी जे करतो, तुम्ही जे करता ते तुमच्या कुटुंबासाठी, मी करतो माझ्या पॅरिसच्या सगळ्या कुटुंबासाठी. मला तुमची काळजी आहे. आज 13 माणसं मरण पावली. किती दुःख होतं मला की ह्या 8 महिन्यामध्ये मी 13 माणसं माझ्या पॅरिसची हरवून बसलो. परंतु त्या सगळ्यांपर्यंत मी पोचलोच, हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे. एखाद्या व्यक्तीला देवळात येता येत नाही, त्यांना माझी भेट घ्यायची आहे, कृपा करून या, अपॉइंटमेंट घ्या आणि मला तुमच्या दुचाकीवरती घेऊन जा.
जवळपास असेल किंवा लांब असेल तरी रिक्षाने चालेल, मी चालत पण येऊ शकतो. मला घेऊन जा, त्यांना कम्युनियन मिळू दे. घरामध्ये कोणच कम्युनियनशिवाय राहता कामा नये. कारण चर्च जरी सुरू झालं तरीसुद्धा इन्स्ट्रक्शन आहे, वॉर्निंग आहे. त्यामुळे काही जण येऊ शकणार नाही. तर मी एखाद्या गावाच्या मध्यावर येऊ शकतो आणि तिकडे तुम्हाला जे कोणी येऊ शकत नाही अशांना एक 10 मिनिटामध्ये प्रेयर करून सर्वांनाच कम्युनियन देऊ शकतो. जे येऊ शकतात ते येतील चर्चमध्ये, पण ते येणार नाही त्यांचं काय, तेही महत्त्वाचे आहे. यूट्यूबवरच्या मिस्सा मी 1-2 सुरू ठेवणार आहे, 1-2 आठवडे, 2-3 नंतर यूट्यूबच्या मिस्सा मी बंद करतो. हे सर्व पाळा आणि विश्वास ठेवा, प्रभू आपला मेंढपाळ आहे, तो आपलं रक्षण करील. परंतु तो मेंढपाळ आहे म्हणून अवाज्ञा करणं बरोबर नाही. मेंढपाळाची वाणी ऐकतात आणि मेंढर त्याच्या मागे मागे जातात. ही वाणी आपण ऐकली पाहिजे आणि त्याच्याच मागे गेलं पाहिजे. तेव्हा आमच्या लहान मुलांचं रक्षण कर, ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांच्या गर्भाचं रक्षण कर. कोणी अचानक आजारी पडलं तर त्यांना ताबडतोब डॉक्टरची ट्रीटमेंट मिळू दे. परमेश्वरा, करोनापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. करोनाच्या भीतीने प्रभू परमेश्वरा आज अनेक हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन दिलं जात नाही. परंतु माणसाच्या जीवाचं काय? येशू मला काय शिकवतो की जीव महत्त्वाचा आहे. करोना भीती आहे, परंतु त्याच्यापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. त्याच्यापेक्षा आपण्याचं कारण महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी करोनापेक्षा किट घालून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये भेटून आलो. अख्ख्या मुंबईला फिरलो मी. परंतु आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, ज्यांना साथीसाव दिला त्याच्यापैकी 2-4 जण दगावले, बाकीचे सर्व हॉस्पिटलमधून घरी आले. परमेश्वराचे आभार. आणि जे दगावले ते सरळ स्वर्गात गेले माझ्या मते. प्रभू, आम्हाला ती संधी दिलेली आहे, आम्हाला करू दे तुझ्यासाठी काहीतरी. आणि तुझा हे भजन पूजन करत असताना प्रभू परमेश्वरा एक दिवस सुखाने शांतीने आम्हाला आमचे डोळे मिटू दे. काय ह्या जगामध्ये आहे, काय न्यायचं आहे, आत्म्याचं कारण महत्त्वाचं आहे. होय प्रभू, ही संधी दिली त्याबद्दल तुझे आभार. आता आपल्या सर्वांच्या वतीने सिस्टर आभाराची प्रार्थना मानते. Thanks to the Lord for He is good. His love endures forever. Thank you, Jesus, for coming into our hearts this morning and nourishing us with your body and blood. We have every reason today to thank God for gathering us together for this Eucharist after a long break. God in His goodness kept us alive and saved from the deadly virus. He has protected each of us, our families, our parish from casualties. For more than 8 months, we have been deprived of the experience of the Eucharistic Lord tangibly. Though we were attending the virtual masses, but there was emptiness within us without having the real Eucharist celebration with the people of God. Today our hearts are filled with gratitude to you, Lord, for this grace and deep experience. Thank you, dear Father Marshal Lopez, for taking trouble to arrange this Holy Eucharist, especially to welcome us and praying for us.
Thank you for your thoughtfulness. We also thank our sisters of both communities, PPC members and coordinators, the choir, and all present here for your praise and gesture of love. May God help each of us to jointly work for the spreading of His kingdom. Thank you, sisters. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला ठाऊक असेलच आणि आपण भेटला असताना आपल्या शाळेमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये दोन सिस्टर म्हणजे 4 सिस्टर नवीन आलेले आहेत आणि 3 सिस्टरांची ट्रान्सफर झालेली आहे. त्यांना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे, परंतु आज पहिलं युक्रेस साजरं करत असताना मी त्यांचं आपल्या पॅरिशमध्ये चर्चमध्ये अधिकृतपणे स्वागत करतो. आजचा दिवस माझ्यासाठी फार मोठा आहे आणि म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. सिस्टर सुशांती, सुपिरियर ऑफ सेंट ॲन कॉन्व्हेंट, kindly come forward. I request Donat Rodriguez, Paris Council Vice President, to give her a bouquet and welcome her in our midst. I take this opportunity to welcome Sister Teresa, the principal of St. Jerome Convent High School. Kindly come forward. I request our Vice President of PPC, Mr. Donald Rodriguez, to give a bouquet and welcome her in our midst. I take this wonderful opportunity to welcome Sister Sandhya in our midst. Kindly come forward and requesting our Paris Council Secretary, Mr. Prashant D'Souza, to welcome her. Also, I take this opportunity to welcome Sister Rekha of St. Jerome Convent. She is going to teach in the school. So, in our midst, we welcome her. Kindly come forward, requesting Mr. Prashant, our PPC Secretary, to welcome her. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना बरं वाटलं? अच्छा, मलाही खूप आनंद झाला आहे उद्यापासून मिस्सा करायला. ज्यांना यायचं आहे त्यांनी या, परंतु फार कटाक्षाने तुम्ही तुमचं जे नियम आहेत ते व्यवस्थित पाळा, कारण मला कोणीही आजारी नको आपल्या पॅरिशमध्ये, एवढीच माझी विनंती. आणि आता आपलं तोंड गोड करण्यासाठी साखर देण्यात येत आहे, परंतु आपल्या सर्वांसाठी चहापाणी ठेवलेलं आहे मी इथे. तर जे कोणी आलेले आहेत, ज्या कोणाला निमंत्रण आहे आणि जे कोणी इथे आहेत त्या सर्वांनी इथे चहापाणी घेतल्याशिवाय जायचं नाही, अशी नम्र विनंती मी तुम्हास करत आहे. धन्यवाद. प्रमुख धर्मगुरू फादर मार्शल लोटिस लॉकडाऊनमध्ये आपल्या हिमतीवर पवित्र आत्म्याचं दान घेऊन मुंबई, संपूर्ण मुंबई, काश्मीरा टू उत्तन मनोरी या सर्व चर्चमध्ये आणि पॅरिसमध्ये आजारी माणसांना भेट, मिसा, बलिदान हे सर्व कार्य त्याने आपल्या हिमतीवर केलेलं आहे. आणि आध्यात्मिक भूक त्यांनी सर्वच ठिकाणी दिलेली आहे. आज चर्च उघडणं आणि हे सर्व कार्य करणं हे सुद्धा त्यांच्या हिमतीवरच त्यांनी केलेलं आहे. अधिकृतरित्या प्रमाणे आजही काय नियम आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत. आणि आता त्यांचा आम्ही बोट तोंड करणार आहोत. पॅरिस काउन्सिलचे उपाध्यक्ष डॉनट रॉड्रिग्स हे त्यांचं बोट तोंड करतील. तदनंतर आपलंसुद्धा बोट तोंड करण्यात येईल. वेलंकनी आणि लविना हे आपल्याला सर्वांना बोट तोंड करणार आहेत. आणि भागरांचं आपण स्वागत करूया.
उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. अनेक दिवसाची 8 महिन्यांची आपली प्रार्थना सर्वांची फादर मार्शल लोपिस यांनी पूर्ण केलेली आहे, देवाने पूर्ण केलेला आहे पवित्र आत्म्याद्वारे. आणि खरोखर हा आजचा क्षण आयुष्यात आपल्या सर्वांच्या अगदी आयुष्यात लक्षात राहण्यासारखा हा क्षण फादर मार्शल लोपिसमुळेच झालेला आहे. कारण मी बरंच काय बोलणार होतो, पण नंतर एखाद्या रविवारी आम्ही बोलणार आहोत. सर्वांनी पुन्हा फादराचे टाळ्यावरून स्वागत करा. आता साखर खाणार त्याला डायबिटीज होणार. आपण आशीर्वादासाठी उभे राहूया. कृपया चहापाणी घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका या बाजूला. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, येशूच्या स्मरणार्थ आम्ही साजरा केलेल्या बलिदान विधीद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. नवीन ईस्टरचं पाणी, पवित्र पाणी आपल्यावरती आता शिपडलं जाईल आणि आपल्याला आशीर्वाद दिला जाईल. जय बाबा, जय देवाचे आभार मानूया. आपण टाळ्यावरती गीत घ्यायचे. आभार तुझे येशू. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या.